सरपंच साहेब, आता या ठिकाणी तुम्ही सरपंच तुमच्या गावामध्ये हजर या प्रकरणात झालेल्या प्रकारामध्ये मुळात आपल्या मातंग समाजातील जी या व्यक्तीला शिवीगाळ झालेली ती व्यक्ती यांनी त्या सदर जागेमध्ये आपल्या स्वतःच्या उपजीविकेतून कमवलेले पैसे लावलेले आहेत आणि हे पैसे लावत असताना आपल्या मातंग समाजातील त्या व्यक्तीची फसवणूक झाल्याचं आपल्या सगळ्यांच्या आत्ता निदर्शनास आलेलं आहे। परंतु ही फसवणूक जरी होत असेल, आपल्या समाजात जर कोणाची फसवणूक होत आहे तर त्या लोकांनी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या प्रतिनिधींकडे जायला पाहिजे। 2 दिवसांपूर्वी प्रकार घडला आहे आणि मला आज त्रयस्थ व्यक्तीकडे आपल्या माणसांच्या पाठीमागे राहून त्यांना साथ देणं जास्त गरजेचं आहे। आता पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर असं कळतं आहे की ज्या व्यक्तींनी आपल्या माणसांना शिवीगाळ केली त्या व्यक्तींवरती प्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांतर्फे होणार आहे आणि जे काही पैसे आपण आपल्या समाज बांधवांनी त्या सदर व्यक्तीला दिले असतील ते पैसे कुठल्या स्वरूपात दिलेत, काय दिलेत त्याची संपूर्ण माहिती पोलिसांनी मागवलेली आहे। ती माहिती मागून संबंधितांवर कारवाई करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलेलं आहे। जरी त्या कारवाईतनं आपलं समाधान नाही झालं तर भविष्यात आपण सगळे एकत्र बसून पुढे काय निर्णय घ्यायचा हे सगळे ठरवून आपण पण जो कागदपत्राचा गोलमार आहे, मूळ मालक भुजबळ, नंतर ते हांडे, त्यानंतर शन्नू शेख नावाचे असे बरेच प्रकार आहेत या ठिकाणी। हे सगळं आता काय का प्रकार आहे नेमका? हा प्रकार असा आहे की मूळ मालक भुजबळ आहे, त्या भुजबळांचे भावकीचे ज्या जमिनी वाटप झाल्या होत्या त्या वाटपामध्ये भुजबळांच्या नावाने 20 गुंठे जागा आहे आणि त्यांचे दुसरे भाऊ आहेत त्यांच्या नावाने 16 गुंठे जागा वहिवाटीची, असा काही प्रकार होता आणि त्या प्रकारे त्यांनी स्वतःचा ताबा पण आखून घेतला होता। हा ताबा आखल्यानंतरनं सदर हांडे नावाची जी व्यक्ती आहे या व्यक्तींनी रमेश भुजबळ यांच्या भावाकडनं जागा खरेदी केलेली, त्या जागेचं पहिलं जे खरेदी खत झालेलं ते 16 गुंठ्यांचंच आहे असं प्रथमदर्शनी माझ्या ऐकिवात आहे। प्रत्यक्ष डॉक्युमेंट पाहिल्यानंतरच त्याच्यावरती बोलणं योग्य आहे, परंतु 16 गुंठ्यांचा तो डॉक्युमेंट झाल्यानंतरनं परत 20 गुंठ्यांचं फ्रॉड डॉक्युमेंट केल्याची एक माहिती माझ्या आज ऐकिवात आलेली आहे। हे पण मला मूळ मालकांनीच सांगितलेलं आहे। आता याची जोपर्यंत प्रत्यक्ष मोजणी होत नाही तोपर्यंत आपण आरोप डायरेक्ट करू शकत नाही किंवा डॉक्युमेंट बघितल्याशिवाय डायरेक्ट आरोप करू शकत नाही। परंतु जर जमिनीचे वाद आहेत तर ते सर्वांना एकत्रित घेऊन बसवून सोडवणं हा त्यांचा पहिला प्राथमिक उद्देश असला पाहिजे होता। परंतु असा डायरेक्ट 40-50 लेडीजला घेऊन येऊन दुसऱ्यांवरती दादागिरी करून अन्याय करणं हे योग्य नाही आहे। त्यासाठीच आज आपण पोलीस स्टेशनला या ठिकाणी नसेल तर त्याच्यावरती आपण आपल्या समाजाच्या वतीनं जे काही आंदोलन करता येईल किंवा जो काही आपल्या समाज बांधवांना न्याय द्यायचा आहे तो देण्यासाठी जे काही करावं लागेल ते आपण करू। सर्वप्रथम समाजाला जय लवजी। विषय असा घडला की 2 दिवसापूर्वी आपल्या सोनल प्रवीण पंचराज या ताईवरती अज्ञात 40 ते 45 महिला आल्या आणि त्यांचा काहीतरी जागेचा विषय होता आणि त्यांनी याला जीवे मारण्याची धमकी दिली। त्यानंतर अनेक जातीवाचक शिव्या दिल्या। घरी कुणी गडी माणसं नव्हती याचा फायदा घेऊन त्यांनी घरात जबरन घुसून त्यांना आपल्या महिलेला शांत दाबण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर आम्ही 27 तारखेला आलो, चाकण पोलीस चौकीलाच आलो। चाकण पोलीस चौकीमध्ये आम्हाला त्यांनी कसल्याही प्रकारचं हे केलं नाही, कसल्याही प्रकारचे आम्हाला आमची नोंद घेण्यास ते मान्य करत नव्हते। प्रूफ हे कागदान ते कागदान, तर आम्ही तेही सगळं सण करून आम्हाला एकच सांगायचं होतं की बाबा ही शन्नू नामक महिला आहेत, तिच्यावरती ती जर एवढा पोलिसांचा तिला धाकच नसेल, ती जर आमच्या महिलेला वारंवार त्रास देत असेल आणि गेले 3 दिवसापासून ती तिथं त्यांच्या घराच्या बाहेर जर उभी असेल, त्यानंतर मग आम्हाला अनेक सामाजिक कार्यकर्ते आम्ही गोळा झालो तरीसुद्धा पोलिसांनी कुठल्याही प्रकारचं आम्हाला दाद दिली नाही। आणि आज तरी मला असं म्हणायचं आहे, माझं वैयक्तिक असं मत आहे तुमच्यामार्फत मला हे सांगायचं आहे की आज जरी त्यांनी आपल्याला थोडंसं NC वगैरे नोंद करून घेण्याचा प्रयत्न केला आहे, मी एवढंच सांगतो। 27 तारखेला घटना घडली सर। मी बाहेर गेले होते मोबाईल घेऊन, त्यांचा गैरसमज असा झाला की मी व्हिडिओ काढते पण मी त्यांचा व्हिडिओ काढत नव्हते। त्यांचे ती शन्नू शेख, तो गजानन पांचाळ, हे 2 जण आले आणि डायरेक्ट शिव्या द्यायला लागले म्हणून मी लगेच 112ला फोन केला आणि ते तिथं आले तर सरांसमोर सुद्धा मला शिव्या देत होते ते इतके घाणघाण। हा गजानन पांचाळ माझा मोबाईल पण हिसकडून घेत होता आणि डायरेक्ट माझ्या अंगावर येत होता की तू कसं काय बोलते म्हणून, म्हणजे धावून येत होता अंगावर। हा झाला 27 तारखेला प्रकार, पण नेमकं हे तुमच्या जागेचं प्रकरण काय? जागेचं प्रकरण असं आहे की आपण प्लॉटिंगला जागा दिली होती त्यांनी, तर आपण त्या प्लॉटिंगवाल्यांकडून आपण जागा विकत घेतली, तर त्याच्यात ते 3 जण होते, तर ज्यांना आपण पैसे वगैरे दिले तो एक्सपायर झालेला आहे। तर आपण जागा घेतली त्यावेळेस त्यांनी
म्हणले आज नाव करतो उद्या नाव करतो. त्याच्यात लॉकडाऊन लागलं आणि त्याच्यात तो आजारी पडला, त्याला अपेंडिक्सची गाठ होती पोटाला. मग म्हणला मला दवाखान्यातून येऊ द्या, मी तुमचं सगळं क्लिअर करून देतो. त्याच्यानंतर तो दवाखान्यात जसा गेला परत आलाच नाही, डायरेक्ट एक्सपायर झाला. मग त्याच्यानंतर मग त्या दिवशी 27 तारखेला आम्ही घरी नसताना असा प्रकार घडला. आता यात साहेब म्हणले वाघ साहेब पी आहे की 13 लोक होती जागा घेणारे. आता याला झालं 5-7 वर्ष झाले, तर तो एक्सपायर झाला तो म्हणून. पण आता त्याच्यामध्ये असणारे एजंट लोक आहेत, त्या एकापैकीला फोन केला, ते म्हणले साहेब वाघ साहेब की 10 जणांना त्यांनी प्रॉपर्टी दिली, पैसे दिलेत आणि हे तिघांनीच नाही घेतली. हे खरं आहे का? तर ते ज्यांना त्यांनी फोन केले होते ना, त्यांनी म्हणजे नाही का त्याच्या घरी वगैरे जाऊन गावाला जाऊन त्यांनी त्यांच्याकडून पैसे घेतले. आता आमचा तुम्ही पण त्याच्यामध्ये जागा घेतलेली आहे. साहेबांचं म्हणणं असं आलं की बऱ्याच लोकांनी 13 लोकांपैकी 10 लोकांनी पैसे घेतले, 3 जणांनी घेतले नाही. तुम्ही त्यात आहेत? हां, मी पैसे घेतले का लोकांनी? नाही पैसे नाही घेतले. ते इथून 2 जणांनी गावाला गेले होते. तिथं त्याच्या वडिलाकडून आहे ना, त्यांनी त्याची जमीन म्हणजे इसारपावती करून घेतली होती. ते नंतर ते म्हणजे त्याची व्हॅलिडिटी संपल्यानंतर त्यांची केस चालू आहे. मी आता फोन लावला होता त्यांना, तर ते म्हटले तसं काय किती जणांची इसारपावती झाली? ते 2 जणांची झाली होती. खरं ते पण आता त्यांचं केसमध्ये चालू आहे. ते आता त्या व्यक्ती कोण आहेत, नाव सांगता येतील का? कोणाकोणाची इसारपावती झाली? शिवानंद डॉक्टर म्हणून आहेत ते, हां, आणि एक उमेश पंडित म्हणून आहे. तुमचं नाव काय? माझं संजय वनखंडे. तुम्ही किती रुपये दिले ते? मी 3.5 लाख रुपये दिले. आणि किती रुपये लाखाला एक गुंठा ठरला होता? हे 12.5 ठरला. 12.5 लाखाला. मग आता तुमचा पण ताबा घेतला की त्यांनी कंपाऊंड मारले का काल? हां, त्यांनी सगळं पूर्णच कंपाऊंड मारलंय ना. तुम्ही पैसे घेतलेत असं साहेब म्हणलेत. नाही याच्यातले कोणच पैसे घेतले नाही. मग साहेबांना ही माहिती दिली एका एजंटनी, ही खरी आहे का? नाही, हे चुकीचे आहे. मग तुमचं म्हणणं काय? साहेबांना तुम्ही काय सांगता उद्या? डॉक्युमेंट्स काय देतात मग? नाही, माझ्याकडे मी जे पाठवले ते ऑनलाईन पाठवले. थोडे कॅश दिले होते, बाकी सगळे ऑनलाईन आहेत. 3 लाख तुम्ही ऑनलाईन दिलेले? बहुत तुम्ही पैसे दिलेत ते रोख दिलेत की ऑनलाईन दिले? कसे दिले? तर ते चेकनी दिलेत आणि काही कॅश दिले. चेकने किती दिले? चेकनी 3 लाख. तुम्ही वडील आहे त्यांचे, किती चेकने किती दिलेत? चेकने 3 लाख रुपये दिले. हां. आणि 2 लाख कॅश दिलेत. हां. आणि परत दुसरा 2 लाखाचा एक चेक दिला. म्हणजे 5 लाख चेक दिले. हां हां. म्हणजे तुमचे जे रक्कम होती त्याच्यापैकी 5 लाख तुम्ही चेक दिले. हां. मग साहेबांनी तुम्हाला शब्द काय क्रॉस व्हेरिफिकेशन करू म्हटलेत का? हां, ते म्हणले ना करून देतो संध्या. सर्वप्रथम मी आपल्या पत्रकार कुटुंबाच्या वतीने अमोलभाऊ पाटोळे अन्यायग्रस्त कुटुंबाला मदत करताना आढळून येत नाही. पोलीस प्रशासन हे त्यांच्या मनमर्जीने सांगतंय त्या अन्यायग्रस्त कुटुंबाला की तुम्ही अशी कंप्लेंट करू नका. हे चळवळीतले लोक आणि ही माणसं तुमचं काही करू शकत नाही. याचा अर्थ पोलीस प्रशासनाने मलिदा घेतलेला आहे. पोलीस प्रशासन योग्यरित्या सहकार्य करत नाही, तर प्रशासनाने मातंग समाजाला संपूर्ण महाराष्ट्रभर अन्याय अत्याचार बळी पडावं लागतंय. याची या चाकण पोलीस स्टेशनने योग्य ती दखल घेऊन समाजाला योग्य सहकार्य करावे. अन्यथा स्थानिक आणि सर्व चळवळीच्या माध्यमातून या पोलीस स्टेशनसमोर आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी. धन्यवाद. या ठिकाणी तुमचे 45 बंधू आहे, त्यांच्या अन्याय झालेला आहे. अशा 12-13 लोकांना झालेलं आहे. 25-30 समाज बांधव या ठिकाणी आलेत. पोलिसांचं सहकार्य लाभलं का आणि लाभलं का? गेली दुपारी आम्ही 12:30 पोलीस स्टेशनला विविध तालुक्यातील समाज बांधव, मातंग समाजाचे समाज बांधव एकत्र आलो आहे. पण सकाळपासून पाहतोय की यांची टोलाटोलीची उत्तरं चालली आहेत. त्यानंतर ह्याला त्याला अधिकारी फोन करतायत. पण शेवटी काय आहे की ह्यांना त्यांच्याकडनं काय ना काही मर्यादा घेतल्यामुळं हे मॅनेज परिस्थिती आहे. पण शेवटी आम्ही एकच आमचं समाजातर्फे एकच मागणं असणार आहे की ही जी कोण टोळी आहे, त्या काही 40-50 महिला आणि जे काही 10-15 युवक ज्या आमच्या मातंग समाजाच्या महिलांवरती, युवकांवरती धावून जाण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावर मोकांतर्गत कारवाई जर नाही केली तर महाराष्ट्रभर आम्ही तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, हे मी या ठिकाणी तुमच्या मार्फत सांगू इच्छितो आहे. अमोल भाऊ, तुम्ही 27 तारखेला या कुटुंबासमोर इथं आलतात. 27 तारीख, आज 29 तारीख आहे. काय केलं बरं पोलिसांनी? पोलिसांनी जर खरंच सांगायचं राहिलं तर पोलिसांनी आम्हाला कसल्याही प्रकारची मदत केली नाही. एक गरीब कुटुंब या नात्याने त्यांच्याकडे पाहिलं आणि माझ्या एक सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळं मला असं सांगावंसं वाटतं की गरीबाला अजूनही न्याय भेटत नाही. भाऊ, तुम्ही वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा युवक अध्यक्ष आहेत. हे सगळा प्रकार जो चालला आहे हा खरोखर रितसर चालला आहे का? काय वाटतं तुम्हाला आजचा अनुभव? आजचा अनुभव असा आहे, हे जे काही 50 कुटुंब आहे चाकणमधले, हे एक वाजंत्री कुटुंब आहे. रात्रंदिवस कष्ट करून पोटाला चिमटा घेऊन यांनी जी जागा घेतली. पण त्यांनी ह्या जागेमध्ये
इथल्या प्रस्थापितांनी धनदाटकांनी फसवलेलं आहे पूर्णपणे. आता ही अशी फसवेगिरी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे. इथलं जे प्रशासन आहे, पोलीस प्रशासन, यांच्याकडे अमोल पाटोळे मार्फत किंवा आमचे जे स्थानिक लोक आहेत त्यांच्यामार्फत आपण अखिल मातंग समाज चळवळीच्या माध्यमातून यांना आपण निवेदन दिलं व आमच्या समाज बांधवांना न्याय द्या तुम्ही. पण ही जी काय मंडळी आहे, इथला जी काय PI असेल किंवा वरिष्ठ PI असेल, यांनी उलट आमच्या समाज बांधवांना ज्यांच्या खरोखर अन्याय झाला त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला. मी स्पष्ट शब्दात इशारा देतो इथल्या पोलीस स्टेशनला किंवा प्रशासनाला, जर तुम्ही असंच वागत राहिलं आमच्या समाजाबरोबर किंवा आमच्यावर जर न्याय मिळाला नाही या समाज बांधवाला, तर आम्ही येणाऱ्या गृहमंत्र्याला सुद्धा आवाहन करतो की जर आज न्याय नाही मिळाला तर आम्ही तुमच्या विरोधात उग्र आंदोलन आणि पोलीस लोकांच्या विरोधात उग्र आंदोलन, जन आक्रोश मोर्चा काढून त्यांना न्याय मिळवून द्यायचा. दादा, तुम्ही या ठिकाणी होतात, तुम्ही सुद्धा एक मातंग एकता आंदोलनाचे कार्यकर्ते आहेत. काय सगळा प्रकार तुम्हाला काय वाटला? या ठिकाणी जो काय मेदनकरवाडीमध्ये अन्याय झालेला आहे, खऱ्या अर्थाने हे गरीब कुटुंबातील व्यक्तीने आपला रोजचं थोडं पैसे करून लोक आहेत हे अन्याय करत आहेत आणि त्यांच्यावरती दबाव आहे. ते कुटुंब अक्षरशः घाबरलेलं आहे. म्हणून या कुटुंबाला न्याय देण्यासाठी खेड, जुन्नर, आंबेगाव, पारनेर, शिरूर अशा 4-5 तालुक्यामधून सर्व कार्यकर्त्यांनी येऊन त्यांना धीर दिलेला आहे. तेथील काही लोक व्हिडिओ काढण्याचा प्रकार करत होते आणि या कुटुंबावरती पूर्णपणे दबाव आलेला आहे आणि या कुटुंबाला खरं तर भीतीच्या वातावरणाखाली आहे आणि त्यामुळं आम्ही पोलीस स्टेशनला त्या विरोधात न्याय मागण्यासाठी आलेलो असताना आम्ही दुपारपासून न्याय मागण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु आम्हाला ज्या प्रकारे प्रतिसाद मिळायला पाहिजे त्या प्रकारे आम्हाला पोलीस स्टेशनकडून सुद्धा प्रतिसाद मिळालेला नाही. शेवटी आम्हाला NC वरती त्यांनी समाधान मानायला भाग पाडलेला आहे आणि आम्ही या माध्यमातून सांगू इच्छितो की जर अशाच प्रकारचं जर यांचं जर वागणूक राहिली तर भविष्यामध्ये आम्हाला या विषयावरती तीव्र आंदोलन करावं लागेल. समाजावरती अन्याय होतोय, आपण सगळे समाजासाठी आलो आहे. अनेक लोकांवरती आता समाज सोडून सुद्धा इथं 10, 12, 13 लोकांना हे जे एजंटगिरी चालू आहे, मेदनकरवाडी, चाकणवरचामध्ये गुंठेवारी आहे. तुम्ही इथले स्थानिक आहेत, पदाधिकारी आहेत एका पक्षाचे, समाजाचे आहेत, तुम्ही काय सांगाल तुम्ही आणि काय आता ॲक्शन काय करायची? आता खेड तालुका जो आहे आपल्या तालुक्यामध्ये अशा बऱ्याच ठिकाणी असे फसवायचे प्रकार चालू आहेत. आज जो मेदनकरवाडीमध्ये जो प्रकार घडला त्याची माहिती आम्हाला मिळाली की एक आमचं मातंग समाजाचं एक गरीब कुटुंब आहे ज्यांनी त्यांची रोजीरोटी वाचवून जी काही जागा घेतली त्याच्यामध्ये त्यांची जी फसवणूक झाली, ती फसवणूक झाल्यानंतर तिथं जे बाहेर गुंडे आणले, काही लेडीज आणल्या, आमच्या आया बहिणाची शिवीकाळ झाली, जी काही दमदाटी करण्याचा प्रयत्न केला, त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहे. आणि जे काही प्रकार चालला हा चुकीचा आहे, याची आता पोलिसांमध्ये आपण तक्रार केलेली आहे. पोलीस पुढे आता याच्यामध्ये काय कारवाई करतील ते आपण बघतोय. आणि हे प्रकरण जर यांनी वाचा नाही फोडली तर हे प्रकरण एवढं उचललं जाईल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे जे अशा काही गोष्टी घडल्यात पण ज्या वरती आल्या नाही त्या आम्ही वरती काढणार. आपला जो समाज आहे, मातंग समाज, याच्यावरती जो अन्याय होतोय, लोक घाबरून दबून शांत बसतात. आज आमचे मित्र आहेत, त्याचा भीती दाखवण्याचा प्रयत्न केला, पण ज्यावेळेस संपूर्ण जिल्ह्यातला आपला जो समाज इथं एकत्र आला आहे त्यावेळेस त्यांना जी हिंमत आली, अशी हिंमत आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक समाजातील प्रत्येक कुटुंबाला देणार. आणि असंच नाही आपल्या समाजातच नाही, अजून बाकीचे जे समाज असतील त्यांना देखील माझं आव्हान. चाकण तालुका खेड या ठिकाणी मेदनकरवाडी आहे आणि मेदनकरवाडीमध्ये 27 तारखेला एका मातंग कुटुंबियांनी जी जागा घेतली होती कोरोना काळामध्ये, त्या लोकांनी अक्षरशः त्या मातंग कुटुंबीय जे आहे त्यांच्यासोबत 12 लोकांची फसवणूक केली. अशा 12-13 लोकांनी या ठिकाणी येऊन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केलाय. या ठिकाणी त्यांना या सगळ्या बांधवांना पोलिसांचा काय अनुभव आलाय, सकाळपासून 27 तारखेपासून त्यांना खरोखर किती न्याय मिळालाय हे त्यांनी सांगितलंय. आमचं एवढंच म्हणणं आहे या बातमीच्या माध्यमातून की आता जे काही गृहमंत्री बनतील, जे मुख्यमंत्री बनतील, जे मंत्रिमंडळ, त्यांनी ह्या सगळे प्रकार आहेत याच्यावरती लक्ष ठेवावं की किती काळामध्ये गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, किती काळामध्ये त्यांच्यावरती आरोपपत्र दाखल व्हायला पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी 24 तास जर लागत असतील तर लोकांनी, ह्या म्हाताऱ्या कोताऱ्या लोकांनी, सगळ्या वयस्कर लोकांनी थंडी गाठ्यामध्ये, पावसामध्ये
किती सहन करायच्या आणि याला कुठेतरी मर्यादा पाहिजे. तासाभरात गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. सांगता NC दाखल करा, FIR नका करू, दबाव आणतात, असं सगळं ह्या लोकांचं म्हणणं आहे. आणि मग असे जर मेदनकरवाडी सारख्या चाकण सारख्या ठिकाणी गुंठा मंत्री जे आहेत हे जर फसवणूक करत असतील तर गरिबांनी न्याय मागायचा कुठं हा प्रश्न तयार होतो. आणि म्हणून आता नवीन जे गृहमंत्री तयार होतील त्यांना विनंती आहे की या सगळ्या बारीक सारीक गोष्टीवरती पोलिसांवरती लक्ष ठेवावं. जे काही पोलीस प्रशासन आहे त्याच्यावरतीही लक्ष ठेवावं आणि न्याय मिळवून द्यावा. मी रवींद्र कोडे, आपला आवाज, विभागीय संपादक, शिरूर.